लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 7 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात मतदान होत आहे। एकूण 57 जागांवर आज मतदान पार पडणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघाचाही यामध्ये समावेश आहे आणि विरोधकांकडून सुद्धा मैदान मारण्यासाठी जोर लावण्यात आलाय। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तर 7व्या टप्प्यातील ही मतदानाची प्रक्रिया आज पार पडते। लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 7 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात हे मतदान होत आहे। तर एकूण 57 जागांवर आज मतदान पार पडणार आहे। तर कोणत्या राज्यात किती जागांवर मतदान होत आहे पाहूयात। पंजाबमध्ये 13, चंदीगडमध्ये मतदान होत आहे, उत्तर प्रदेशात 13, बिहार 8, झारखंडमध्ये 8, पश्चिम बंगाल 9, ओडिशा 6 आणि हिमाचलमध्ये 4 जागांवर हे मतदान पार पडणार आहे। तर 7व्या टप्प्यातील निवडणुकीची वैशिष्ट्ये पाहूयात। लोकसभा निवडणुकीचा हा शेवटचा टप्पा आहे। 8 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात हे मतदान होत आहे। 57 जागांवर मतदान होत आहे। 904 उमेदवार रिंगणात आहेत। पंतप्रधान यांच्या वाराणसी मतदारसंघाचाही यामध्ये समावेश दिसतोय। मोदी तिसऱ्यांदा वाराणसीतून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। गोरखपूरमधून अभिनेता रवी किसन निवडणुकीच्या रिंगणात दिसतात। होशियारपूरमधून बाबासाहेबांचे नातू भीमराव आंबेडकर सुद्धा मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे। तर लोकसभेच्या 7व्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी हे मतदान होत आहे आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्या सोबत आहेत। उमेश, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, आज लोकसभेच्या 7व्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी मतदान पार पडणार आहे। गौरी, हे देशातल्या 7व्या टप्प्यात म्हणजे शेवटच्या टप्प्यातील हे मतदान असणार आहे। बिहार असेल, हिमाचल प्रदेश असेल, झारखंड, ओडिशा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल यासह चंदीगड जे केंद्रशासित प्रदेश आहे इथे हे मतदान होताना आपल्याला पाहायला मिळते। आणि यात 7व्या टप्प्यामध्ये देशातील बडे चेहरे देखील मतदानाच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत हे आपल्याला पाहायला मिळतं। कारण खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीतून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत आणि शेवटच्या टप्प्यात त्यांचं देखील इकडे त्यांच्या मतदारसंघात देखील मतदान होते। त्यामुळे एकूणच या सर्व मतप्रक्रिया असेल, मतदान असेल, ह्याच्यावरती सर्व देशभराचं लक्ष आपल्याला असलेलं पाहायला मिळते। यासोबतच काही नामवंत कलाकार आहेत ते देखील यावेळी निवडणुकीच्या रंगणात आहेत। कंगना रनौत असेल, रवी किशन असेल, पवन सिंह असेल आणि काजल निषाद असतील असे हे महत्त्वाचे आणि मोठे बडे कलाकार जे आहेत ते देखील आपल्याला या निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळतात। एकूणच हा 7वा टप्पा आहे आणि या 7व्या टप्पा झाल्यानंतर 4 तारखेला जी मतमोजणी होणार आहे त्यानंतरच देशात सरकार बदलणार का मोदी सरकार पुन्हा येणार याबाबतची उत्सुकता संपूर्ण देशामध्ये असलेली पाहायला मिळते। हो, नक्कीच उमेश, चुरशीच्या लढती आज आपल्याला पाहायला मिळणार आहे। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।